वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होते। याचा परिणाम जर बघितलं तर अनेक प्रकल्पांमध्ये पाणी साठा कमी होत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। त्यासोबतच आता बघू शकतो आपण वाशिम शहरापासून काही अंतरावर असलेले MIDC या एरियातले जे उद्योग आहेत ते उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। जवळपास जे या एरियामध्ये म्हटलं तर पूर्ण 28 उद्योग आहेत, मात्र त्यापैकी 17 ते 18 उद्योगाला पाण्याची गरज आहे। मात्र आता हे पाणी टंचाईमुळे अनेक उद्योगावर परिणाम झाला आहे। आपल्यासोबत उद्योजक आहेत या ठिकाणचे, आपण जाणून घेऊया दादा काय परिस्थिती सध्या इथलची। सर, वाशिम MIDC मध्ये आमच्या अशी परिस्थिती आहे। सध्या स्थितीमध्ये वाशिम MIDCचे उद्योजक सगळ्या बंद स्थितीमध्ये आहेत आणि पाण्याअभावी आम्हाला, आता माझं केमिकलचा प्लॅन असल्यामुळे पाणी तर लागतेच मला पाणी जर आत्ताच राहण्याचं म्हणलं टँकर जवळपास 1500 रुपये घेतो आणि तो पण टायमावर येत नाही। आणि विशेषतः वाशिम MIDC मध्ये हप्त्यातून एकदाच पाणी येते, 1 घंट्यासाठी येते। माझी ही प्रशासनाला हीच मागणी आहे, शासन प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी याच्यामध्ये दखल घेऊन तात्काळ आम्हाला काहीतरी चांगली सोय करावी ही विनंती करतो आपल्या। नक्कीच उद्योग एक तर म्हणजे वाशिम जिल्ह्यात थोडक्यात उद्योग आलेले तर आणि त्याच्यातच ही परिस्थिती निर्माण झाली आणि अनेक म्हणजे जे रोजगार असतात रोजगारासाठी उपलब्ध असतात, मात्र इथं आता उपासमारी येणार त्यांच्यावर। नक्कीच आता आमचा उद्योगच चालू नसल्यामुळे जे काही रोजगार माझ्या हाताखाली जवळपास 10-15 रोजगार लोक आहेत त्यांना मला सुट्टीच द्यावी लागते, कारण की त्याच्या पाण्याअभावी मला प्रोडक्शन करतात नाही, त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा आर्थिक त्यांना सुद्धा सहन करावेच लागेल। नक्कीच आपल्यासोबत अजूनही उद्योजक दादा काय परिस्थिती MIDC मध्ये म्हटलं तर। सर माझा इंडस्ट्रियल सिरेमिक मॅन्युफॅक्चरिंगचा प्लांट आहे। अगोदर मी पुण्याला होतो, पण गावात उद्योग डेव्हलप व्हावे, रोजगार निर्माण व्हावा याकरिता मी 5 वर्ष अगोदर वाशिमला आलो आहे। परंतु माझं इंडस्ट्रियल सिरेमिक मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे मला सारखा पाण्याचा साठा लागतो आहे। परंतु जी परिस्थिती आता उद्योजक कृष्णाभाऊ चौधरी यांनी सांगितली सेम आहे। 2 दिवस अगोदर तर म्हणजे माझ्या इथे 10-15 लेडीज कामाला आहेत, तुम्ही आताही बघू शकता, त्यांना वॉशरूमला जायला सुद्धा पाणी नाही आहे, इथपर्यंत वेळ आलेली आहे। नक्कीच या ठिकाणी उपाययोजनेसाठी तुम्ही अनेक वेळा मागणी केली, मात्र इथं पाण्याची व्यवस्था झाली नाही, काय कारण आहे? मुळात वाशिम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा आहे। या ठिकाणी MIDC सारख्या क्षेत्रामध्ये उद्योग उभा करणे हेच मोठा आव्हानात्मक विषय आहे। अशा परिस्थितीमध्ये जे 55 उद्योग 2015 पासून आजपर्यंत MIDC मध्ये उभे राहिलेत, त्याच्यापैकी बहुतांश उद्योगांना हे पाणी आधारित आहेत, पाण्याच्या आधारित उद्योग आहेत। जे उद्योग पाण्याच्या आधारित आहेत ते तर बंदच पडलेत, तो विषयच नाही। याच्या व्यतिरिक्त MIDC क्षेत्रामध्ये एक धरण आम्ही मागणी शासनाकडे करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 16% आरक्षण आम्हाला मिळालेलं आहे। परिस्थिती अशी आहे की समोर पाणी दिसतंय आमच्या, पण शासनाच्या उदासीन धोरणामुळे ते पाणी लिफ्ट करून उद्योगांना मिळत नाही आहे आणि त्याच्यामुळे उद्योग बंद पडत आहेत। तुमच्या उद्योग काय नेमका? माझं लाईट वेट कॉन्क्रीट ब्लॉक्स, ज्या हलक्या वजनाच्या विटा लागतात बांधकामासाठी, हा उद्योगाला मुख्यत्वे पाणीच लागतं आणि पाण्याअभावीच हा उद्योग मला बंद करायचं काम पडलं आहे। आता काय मागणी तुमची? शासनाकडे आमचा जो प्रस्ताव प्रलंबित आहे, धरणामधनं पाणी लिफ्ट करणे आणि उद्योगांना ते पुरवणे, तो प्रस्ताव साधारणतः 3 वर्षापासून राज्य शासनाकडे CO MIDCकडे प्रलंबित आहे। त्यांनी तो तात्काळ प्रश्न मार्गी लावावा, म्हणजे जेणेकरून आमचे प्रश्न काही प्रमाणात सुटतील। नक्कीच आपल्यासोबत काही तरुण उद्योग आहेत, नेमकंच आपण तरुण उद्योजक उभारणी करल्या जाते, मात्र अशा परिस्थितीत आता इथं पाणी टंचाई आहे, तर नेमकंच काय आता याचं म्हणजे तुमच्या उद्योगावर काय परिणाम पडतो? सर, माझं नाव पवन दिलीप मालपानी, पवन ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये म्हणून माझा युनिट आहे। युनिट ऑफ फ्लोअर मिल आहे, आटा रवा मैदा मिल आम्ही बनवतो। दररोज मला 2 ते 3 हजार लिटर पाणी लागतो आहे। या पाण्याच्या अभावी आम्ही तो प्रोडक्शन कमी झालेलं आहे। 3000 लिटर पाणी विकत घ्यायचं म्हणलं कमीत कमी 5000 रुपये दररोजचा खर्च, महिन्याला 1.5 लाख रुपये। एक तर हे एक प्रश्न हा सर्वात मोठा आहे। दुसरं सर, समोर धरण आहे, आमच्या MIDCच्या समोर धरण आहे, तिथं जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आरक्षण 16% दिलेलं आहे, पण मान्यता झालं नाही। म्हणजे जे आहे शासनाच्या लेवलवर जी गोष्ट आहे ती आहे, पण तिथनं आम्ही सध्या पाणी चोरून आणतोय, आम्ही पाणी चोरून तो पाणी वापरतोय सर। पण मला जवळ आहे म्हणून मी तो आणतोय, बाकीचे लोक काय करणार आहे सर? ही सर्वात मोठी गोष्ट आहे। पाणी फक्त इथं उपलब्ध झालं पाहिजे। पाणी पिण्यासाठी पण पाणी नाही सर, हप्त्यातून 1 वेळेस पन्हाळा येतो, तो पण जास्तीत जास्त 1 तास, मॅक्झिमम 1 तास। आता आमची इंडस्ट्री दूर असल्यामुळे, लांब असल्यामुळे आम्हाला तो पाणी जास्तीत जास्त 20 मिनटं भेटतं साहेब।
नक्कीच हे होते आपल्यासोबत या MIDC मधले उद्योजक. यांना जे पाण्याची उपलब्धता पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही. विशेषतः म्हणजे हप्त्यातून एक वेळ नळ येतो तोही 20 मिनिटं पुरतो. तसेच जर बघितलं आजूबाजूला धरण आहे, मात्र त्या धरणाचं पाणी आरक्षित यांचं ठेवलं मात्र त्यांना मिळालं नसल्यामुळे या ठिकाणी आत्तापर्यंत जर बघितलं परिस्थिती भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. कॅमेरामॅन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.